आज आपण पुढचा नवीन टॉपिक पाहणार आहोत, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. तर या मागचा आपण नर्सरी मॅनेजमेंट पाहिलं. आता पुढचा टेक्नॉलॉजी ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. म्हणजे ग्रीन हाऊसची टेक्नॉलॉजी काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, स्कोप काय आहे. तर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे आपण अगोदर पाहणार आहोत. तर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी ह्याला आपण प्रोटेक्टेड टेक्नॉलॉजी असं म्हणतो. ग्रीन हाऊसेस आर द प्रोटेक्टेड स्ट्रक्चर युजफुल फॉर कल्टिवेशन ऑफ सर्टन प्लांट्स ऑर क्रॉप्स. ही अशी टेक्नॉलॉजी आहे ज्याला प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स असतात आणि दॅट इज युजफुल फॉर सर्टन प्लांट्स ऑर क्रॉप्स. काही विशिष्ट पिकासाठी ही फार उपयुक्त आहे, म्हणून याला प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स म्हटलं जातं किंवा प्रोटेक्टेड कल्चर असं म्हटलं जातं. तर ही आता भारतामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात ह्याचा शेतकरी वापर करू लागले आहेत. ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण ग्रीन हाऊस प्रोटेक्ट द क्रॉप्स फ्रॉम ॲडव्हर्स क्लायमेट. तर निसर्गातल्या ज्या ॲडव्हर्स कंडिशन्स आहेत, एकदम टेम्परेचर वाढणं, पाऊस अवेळी पडणं किंवा थंडी असणं, तर ह्या सगळ्या कंडिशन्सपासून ओव्हरटेक करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी आहे. त्यालाच आपण ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी म्हणतो. ग्रीन हाऊस प्रोटेक्ट द क्रॉप्स फ्रॉम ॲडव्हर्स क्लायमेटिक कंडिशन. म्हणजे निसर्गाच्या अवेळी किंवा एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत ते अवॉइड करण्यासाठी किंवा त्याच्यापासून प्लांट्सला किंवा क्रॉप्सला प्रोटेक्ट करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी परदेशामध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते, परंतु आपल्याकडेही याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. तर त्याला आपण प्रोटेक्टेड कल्चर असं सुद्धा म्हटलं. Crops are provided with required carbon dioxide, light, temperature, humidity, air, which are most essential. तर आपण इथं पिकाला त्याच्या गरजे एवढं कार्बन डायऑक्साईड असेल किंवा लाईट असेल किंवा टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल, एअर असेल, हे सप्लाय करू शकतो. आणि हेच 5 फॅक्टर्स पिकाच्या वाढीसाठी फार इसेन्शियल आहेत. म्हणून म्हटलंय क्रॉप्स आर प्रोव्हाइडेड विथ रिक्वायर्ड कार्बन डायऑक्साईड, एअर, टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि लाईट, विच फॅक्टर्स आर मोस्ट इसेन्शियल फॉर क्रॉप. म्हणून सुद्धा त्याला आपण प्रोटेक्टेड कल्चर असं सुद्धा म्हटलंय. कव्हरिंग मटेरियल इज कॉल्ड ॲज ऑर नोन ॲज क्लॅडिंग मटेरियल. जे आपण ग्रीन हाऊसला जे झाकण्यासाठी मटेरियल वापरतोय, आपल्याकडे मुख्यतः ग्रीन हाऊस मधले पॉली हाऊस स्ट्रक्चर वापरले जातात. आपल्या शेजारच्या भागामध्ये कवठळी कळमनमध्ये सुद्धा ते आहेत, सोलापूरकडे काय आहेत. तर जे मटेरियल त्या फ्रेमला किंवा त्या स्ट्रक्चरला कव्हर करण्यासाठी वापरलं जातं त्याला क्लॅडिंग मटेरियल म्हटलं जातं. जे कव्हर करण्यासाठी प्लास्टिक वापरलं जातं त्याला आपण क्लॅडिंग मटेरियल. तर ऑन द बेसिस ऑफ क्लॅडिंग मटेरियल और कव्हरिंग मटेरियल द ग्रीन हाऊसेस आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. तर ग्रीन हाऊसचे 3 प्रकार आहेत. त्याच्या क्लॅडिंग मटेरियलनुसार किंवा कव्हरिंग मटेरियलनुसार ते 3 टाइप्स आपण पाहणार आहोत. पहिला ग्लास हाऊस, दुसरा पॉली हाऊस, तिसरा शेड हाऊस किंवा शेडनेट हाऊस असं म्हणतात. ग्लास हाऊसमध्ये मुख्यतः कव्हरिंगसाठी ग्लासचा वापर केला जातो, काचेचा वापर केला जातो. पॉली हाऊसमध्ये पॉलिथिन सीट किंवा पॉलिथिन प्लास्टिक 0.10 to 0.12 मिलीमीटर साईजचं जाडीचं पॉलिथिन शीट त्या पूर्ण फ्रेमला किंवा त्या स्ट्रक्चरला कव्हर करण्यासाठी वापरलं जातं, त्याला पॉली हाऊस म्हटलं जातं. शेड हाऊस, फ्रेम इज कव्हर्ड विथ शेड नेट. शेड नेट म्हणजे हिरव्या कलरची जाळी असते बघा, हिरव्या कलरची असते, काळ्या कलरची असते. तर त्याने ते स्ट्रक्चर कव्हर केलं जातं जेणेकरून पिकाला पाहिजे तेवढं ऊन, पाहिजे तेवढी सावली आपल्याला देता येतं, टेम्परेचर कंट्रोल करतं. तर ऑन द बेसिस ऑफ कव्हरिंग मटेरियल त्यालाच आपण क्लॅडिंग मटेरियल म्हणतो. द ग्रीन हाऊसेस आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स: ग्लास हाऊस, पॉली हाऊस, शेड हाऊस किंवा शेडनेट हाऊस. तर आपण तिन्हीचा विचार केला तर ग्लास हाऊसमध्ये ग्लास हे मटेरियल कव्हर करण्यासाठी वापरलं जातं. पॉली हाऊसमध्ये पॉलिथिन शीट किंवा प्लास्टिकचं पेपर वापरला जातो. आणि शेड नेटमध्ये किंवा शेड हाऊसमध्ये काळ्या किंवा हिरव्या कलरचं शेड, सावली निर्माण करणारा पडदा, ज्याला आपण शेड नेट म्हणतो,
तर त्याच्या फ्रेमवरती हे शेडनेट बांधलं जातं आणि कव्हर केलं जातं. तर हे आपण 3 प्रकार ग्रीन हाऊसचे पाहिले. तर आता पुढचा पॉइंट, द ग्रीन हाऊसेस युज्ड इन टेम्परेट कंट्रीज टू प्रोटेक्ट द क्रॉप फ्रॉम स्नोफॉल अँड कोल्ड्स. जिथं शीत हवामान आहे, विशेषतः युरोप खंडामध्ये, जिथलं टेम्परेचर शीत आहे म्हणजे त्यालाच टेम्परेट कंडिशन्स म्हणतो. तर टेम्परेट कंडिशन्सला ग्रीन हाऊसेस म्हणजे काचेचे एक हाऊसेस वापरले जातात. त्याची फ्रेम तयार केली जाते आणि गोलाकार असेल किंवा असे तर त्याच्यावरती कव्हर करण्यासाठी ग्लास वापरला जातो. हा मुख्यतः ज्या भागामध्ये शीत हवामान आहे किंवा जिथं बर्फ पडतो किंवा आईस फॉलिंग होतं किंवा कोल्ड कंडिशन्स असतात तिथं मोस्टली ग्लास हाऊसेस भारतामध्ये ह्याची आवश्यकता नाहीये. दुसरा प्रकार आपण जो पाहिला होता तो पॉलिथिन हाऊस किंवा पॉली हाऊस. सो पॉलिथिन कवर्ड फ्रेमवर्क इज इकॉनॉमिक. आपल्या कंडिशनचा विचार करता पॉलिथिन कव्हर करणारं फ्रेमवर्क हे जास्त इकॉनॉमिक किंवा पॉलिथिन कवर्ड ऑन फ्रेमवर्क इज इकॉनॉमिकल. पॉलिथिन ऑफ 0.10 to 0.15 मिलीमीटर इन थिकनेस. ते जे पॉलिथिनचा जो पेपर वापरणार आहे, कागद वापरणार आहे, शीट वापरणार आहे, त्याची जाडी 0.10 ते 0.15 मिलीमीटर असते. which resists the ultraviolet radiation is found most suitable and economical. तर त्या 0.10 ते 0.15 मिलीमीटर जाडीचं पॉलिथिन शीट वापरल्यामुळं जे सूर्यप्रकाशातून अल्ट्राव्हायोलेट किरणे येतात त्यालाच आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन म्हणतो, त्याच्यापासून आपण पिकाचं प्रोटेक्शन करू शकतो. उन्हाळ्यात आपल्याकडे टेम्परेचर 40-42 असतं, 45 असतं. त्या कंडिशनला जर पॉली हाऊस असेल तर आपल्याला अल्ट्राव्हायोलेट किरणांचं जे रॅडिएशन आहे ते कमी करता येतं, थांबवता येतं. त्यामुळे पिकाची वाढ कमी होत नाही. म्हणून हे दुसरं जे पॉली हाऊस आहे पॉलिथिन शीटचं ते आपल्या कंडिशनला मोस्ट सुटेबल आहे आणि इकॉनॉमिकल आहे. खर्च पण ग्रीन हाऊसपेक्षा ग्लास हाऊसपेक्षा कमी येतो. तिसरं टेक्निक जे आपण म्हटलं होतं ते शेडनेट, ते सुद्धा आपल्याकडे वापरलं जातं, मोठ्या प्रमाणात पॉप्युलर आहे आणि आपल्या कंडिशनला ट्रॉपिकल किंवा सबट्रॉपिकल रिजन्सला नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊसेस आर यूज. म्हणजे आपल्या कंडिशन्सला जे पॉली हाऊस येत आहेत नॅचरली व्हेंटिलेटेड म्हणजे त्याला सूर्यप्रकाश वरचा अडवायचा परंतु बाजूने हवा येऊ द्यायची अशी कंडिशन, त्याला आपण नॅचरली व्हेंटिलेट, अशा प्रकारचे सुद्धा पॉली हाऊसेस आपल्याकडे वापरले जातात, बंदिस्त न वापर. म्हणून आपण हे आपण पाहिलं ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी म्हणजे काय, प्रोटेक्टेड कंडिशन्स मध्ये प्रोटेक्टेड स्ट्रक्चर मध्ये काही पिकांची कल्टिवेशन करायचं, त्याच्यासाठी जे हाऊसेस वापरले जातात किंवा प्रोटेक्टेड स्ट्रक्चर वापरले जातात त्याला आपण ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी म्हटलं. त्याच्यामध्ये काय काय होतं, क्लायमेटचे जे ॲडव्हर्स कंडिशन्स आहेत त्याच्यापासून पिकाला वाचवता येतं. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेला कार्बन डायऑक्साईड, लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी, एअर हे कंट्रोल करता येतात आणि इफेक्टिव्हली वापरता येतात. आणि पॉली हाऊसेसला किंवा ग्रीन हाऊसेसला जे कव्हर करण्यासाठी मटेरियल वापरलं जातं झाकण्यासाठी त्याला आपण क्लॅडिंग मटेरियल म्हणतो. त्याच्यानुसार ग्रीन हाऊसचे 3 प्रकार केले, ग्लास हाऊस, पॉली हाऊस आणि शेड हाऊस. त्याचा आपण सविस्तर पाहिलेला आहे. तर हे तिन्ही स्ट्रक्चर्स किंवा तिन्ही टाइप्स वेगवेगळ्या कंडिशननुसार, टेम्परेट असेल, ट्रॉपिकल असेल किंवा सबट्रॉपिकल असेल, त्या कंडिशन्सनुसार वापरले जातात. तर हे झालं मीनिंग ऑफ द ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. आता ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीचा इम्पॉर्टन्स पाहायचा आपल्याला. इम्पॉर्टन्स मध्ये चांगले 10-15 पॉइंट्स आहेत. तर त्याच्यामुळं आपल्याला काय फायदा होतो किंवा काय महत्व आहे, त्यातला पहिला पॉइंट आहे ग्रीन हाऊसेस टेक्नॉलॉजी. ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी गिव्स 10 to 12 times हायर यील्ड दॅन दॅट ऑफ द आउटडोर कल्टिवेशन. जे उघड्या शेतात जे उत्पादन घेतोय आपण पिकाच्या त्याच्या 10 ते 12 पट उत्पादन वाढतं. असा हा पहिला ह्याचा सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टन्स आहे किंवा ॲडव्हान्टेजेस. तर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीमुळं उत्पादकता वाढ होते 10 ते 12 पट. दुसरा महत्वाचा ह्याचा इम्पॉर्टन्स आहे रिलायबिलिटी ऑफ क्रॉप इन्क्रीजेस अंडर ग्रीन हाऊस. रिलायबिलिटी, पिकाची उत्पादनाची उत्पादकताची खात्री वाढते, रिलायबल म्हणतो आपण त्याला. म्हणून म्हटलं रिलायबिलिटी ऑफ क्रॉप इन्क्रीजेस अंडर ग्रीन हाऊस कल्टिवेशन. पिकाची उत्पादकता वाढते, पिकाचं ॲश्युरन्स वाढतो.
तिसरा पॉइंट, आयडियली सुटेबल फॉर व्हेजिटेबल अँड फ्लावर क्रॉप्स. हे ग्रीन हाऊसेस आहेत किंवा हे अशा प्रकारचे ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी भाजीपाला पिकासाठी आणि फुलं पिकासाठी किंवा फ्लावर क्रॉपसाठी फार उपयुक्त. कट फ्लावर्समध्ये मग मी तुमचं कार्नेशन असेल, जरबेरा असेल किंवा फ्लावरच्या मध्ये एक्सपोर्ट करण्यात येणारा भाजीपाला, मग टोमॅटो असेल, ढोबळी मिरची असेल किंवा अशा सुद्धा असंख्य फ्लावर आणि व्हेजिटेबल क्रॉपला ही टेक्नॉलॉजी आयडियली सुटेबल आहे. चौथा पॉइंट, इयर राऊंड प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल अँड फ्लोरिकल्चर क्रॉप्स कॅन बी. वर्षभर आपण भाजीपाला किंवा फुल पिकांचा कल्टिवेशन करू शकतो, प्रोडक्शन करू शकतो. कुठलाही सीझनचा अडथळा ह्या कंडिशन मध्ये राहतो. ऑफ सीझन प्रोडक्शन ऑफ फ्लावर्स अँड व्हेजिटेबल्स अँड फ्रूट क्रॉप्स. जी पिकं ऑफ सीझन मध्ये वाढवणं शक्य नाही, म्हणजे एखादं पीक पावसाळ्यात येत असेल तर ते उन्हाळ्यात आणणं शक्य नाही, किंवा उन्हाळ्यात येणारं पीक पावसाळ्यात आणणं शक्य होत नाही, ते इथं शक्य आहे. म्हणून म्हटलंय ऑफ सीझन प्रोडक्शन ऑफ फ्लावर्स अँड व्हेजिटेबल अँड फ्रूट क्रॉप्स. म्हणजे वर्षभर तर घ्यायलाच येतं, परंतु जी त्याचा सीझन नसताना सुद्धा आपल्याला ती फ्लावर, फ्रूट, व्हेजिटेबल घेतात. डिसीज फ्री अँड जेनेटिकली सुपेरियर ट्रान्सप्लांट्स कॅन बी प्रोड्यूस. इथं रोगमुक्त, कीडमुक्त, चांगल्या प्रकारची सुपेरियर प्लांट ज्यांची जेनेटिसिटी चांगली आहे असे आपण ट्रान्सप्लांट इथं तयार करू शकतो. इफिशियंट युटिलायझेशन ऑफ केमिकल्स, पेस्टिसाइड टू कंट्रोल द पेस्ट. क्षेत्र लहान असल्यामुळं, मर्यादित असल्यामुळं आपण इथं केमिकलचं असेल किंवा पेस्टिसाइडचा पेस्ट आणि डिसीज कंट्रोल करण्यासाठी इफिशियंटली वापर करू शकतो. वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप्स इज व्हेरी लिमिटेड इन ग्रीन हाऊस. ग्रीन हाऊसमध्ये पिकाची पाण्याची गरज कमी होते, म्हणून म्हटलं व्हेरी लिमिटेड वॉटर रिक्वायरमेंट. जे उघड्यावरती जे आपण पिकं घेतो त्याला पाणी जास्त लागतं, पाण्याचं बाष्पीभवन जास्त होतं, इव्हॅपोरेशन होतं, ट्रान्सपिरेशन होतं. तर ते लॉसेस इथं वाचल्यामुळं वॉटर रिक्वायरमेंट ऑफ द क्रॉप्स इज व्हेरी लिमिटेड इन ग्रीन हाऊस. मेंटेनन्स ऑफ स्टॉक प्लांट्स, कल्टिवेटिंग ग्राफ्टेड प्लांट अँड मायक्रो प्रोपगेटेड प्लांट्स. जे प्लांट्स किंवा स्टॉक प्लांट म्हणतो आपण, मदर प्लांट किंवा कलम केलेले प्लांट्स असतील किंवा अजून कुठल्या प्रकारचं टिश्यू कल्चर असेल, त्याच्यासाठी हे कल्चर किंवा हे टेक्नॉलॉजी फार उपयुक्त आहे. तशा प्रकारची रोपं सांभाळणं, वाढवणं, त्यांना विशिष्ट क्लायमेट देणं ह्या कंडिशनला शक्य होतं. हार्डनिंग ऑफ द टिश्यू कल्चर सीडलिंग. टिश्यू कल्चर म्हणजे प्रयोगशाळेत तयार केलेली टिश्यूची रोपं आपण पॉलीहाऊसमध्ये किंवा ग्रीन हाऊसमध्ये त्याचे हार्डनिंग करू शकतो, त्यांना बळकट करू शकतो. मोस्ट युजफुल इन मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग द इनस्टॅबिलिटी ऑफ व्हेरियस इकॉलॉजिकल सिस्टीम. हे फार युजफुल आहे मॉनिटर करणं किंवा कंट्रोल करणं. निसर्गातल्या ज्या इन्स्टॅबिलिटी आहेत किंवा इकॉलॉजिकल कंडिशन्स खराब झाल्या तर त्या तिथं आपण कंट्रोल करू शकतो. त्याच्यामुळे हे फार युजफुल टेक्नॉलॉजी. मॉडर्न टेक्निक्स ऑफ हायड्रोफोनिक, एरोपोनिक्स, न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक्स आर पॉसिबल ओनली अंडर ग्रीन हाऊस. ग्रीन हाऊस, आता आपण परदेशामध्ये ग्रीन हाऊसची टेक्नॉलॉजी जास्त प्रमाणात वापरली जाते, आपल्याकडे पॉली हाऊस वापरलं जातं. तर जे काही नवीन टेक्निक आलेले आहेत त्याला हायड्रोपोनिक म्हणतात किंवा एरोपोनिक म्हणतात, न्यूट्रिएंट फिल्म म्हणतात. तर हे ग्रीन हाऊस अंडरच कल्टिवेशनला शक्य आहे. हे टेक्निक वापरायचे असेल तर आपल्याकडे ग्रीन हाऊस, पॉली हाऊस असणं तर अत्यंत उपयुक्त. सेडनेट हाऊसेस आर मोस्ट सुटेबल फॉर नर्सरी. सेडनेट हाऊसेस यातला हा तिसरा जो प्रकार आहे सेडनेट हाऊस, तर ते नर्सरीसाठी फार उपयुक्त आहेत. तर अशा प्रकारचे आपण 13 इम्पॉर्टन्स पाहिले. परत एकदा ते आपण रिपीटली पाहूया. इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन हाऊस. 10 ते 12 टाइम्स हायर yield than that of the outdoor cultivation. Reliability of crop increases under greenhouse cultivation. Ideally suitable for vegetable, flower crops. Year-round production of vegetable and flower crops. Off-season production of flowers and vegetable fruit crops is possible. Disease-free and genetically superior transplants can be produced. Efficient utilization of chemical pesticides to control pests. Water requirement is limited in greenhouse. Maintenance of stock plant
कल्टिवेटिंग ग्राफ्टेड प्लांट अँड मायक्रोप्रोपेटेड प्लांट्स आणि हार्डनिंग ऑफ टिश्यू कल्चर सीडलिंग most useful in monitoring and controlling instability of ecological condition system. Modern techniques of hydroponic, aeroponic, and nutrient film can be best suitable in greenhouse cultivation and seed nuts are most suitable for nursery. तर अशा प्रकारे आपण हे 12-13 पॉईंट इम्पॉर्टंटचे पाहिले. 10 ते 12 पट उत्पादन वाढतं. फ्लावर्स, व्हेजिटेबल्स, फ्रूटला उपयुक्त आहे. ऑक्सिजन फ्रूट्स घेऊ शकतो. वर्षभर आपण प्रोडक्शन करू शकतो. हार्डनिंग करू शकतो. नर्सरीसाठी शेडनट हाऊस चांगला आहे. याच्यामुळं रोग आणि किडी सहजासहजी चांगल्या प्रकारे नियंत्रित होतात आणि शेतकऱ्याचं किंवा उत्पादनाची रिलायबिलिटी वाढते. तर असे 12-13 पॉईंट्स आपण इम्पॉर्टन्सच्या बाबतीत पाहिले. आता पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत, स्कोप फॉर ग्रीन हाऊस. जसा इम्पॉर्टन्स आहे तसा स्कोप पण असतो, थोडाफार बदल असतो. तर त्याच्यामध्ये आपण काय विचारात घेतो, स्कोप म्हणजे ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीला काय वाव आहे, ते केल्यामुळे काय फायदे होऊ शकतात. तर ते पॉइंट्स आहेत. देअर इज द ग्रेट स्कोप फॉर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी फॉर द फॉलोइंग रिजन्स. बघा, पहिला पॉइंट आहे, लॉट ऑफ बॅरन लँड इज अवेलेबल विच कॅन बी डिप्लॉयड फॉर इरेक्शन ऑफ द. आपल्याकडे बरीचशी पडीक जमीन आहे, नापीक जमीन आहे. ती जमिनी आपण ग्रीन हाऊसेसच्या खाली वापरू शकतो आणि ती जमीन आपण त्या जमिनी आपण उपयोगी करू शकतो. दुसरा महत्वाचा, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी शुड बी युटिलाइज बाय स्टोरिंग रेन वॉटर आणि युझिंग इट इन ड्रिप. इथं पाणी जास्त लागत नाही, कमी पाण्यामध्ये भागू शकतं. आपण एखादं छोटं शेततळ केलं आणि त्याच्यावरती ड्रिप सिस्टीम वरती ग्रीन हाऊस मध्ये व्हेजिटेबल केले तर आपण 10 पट उत्पादन घेऊ शकतो. म्हणून सुद्धा कमी पाण्यातलं टेक्नॉलॉजी म्हणून सुद्धा याचा उपयोग केला. देअर इज द कंटिन्युअस डिमांड फॉर व्हेजिटेबल्स अँड फ्लावर थ्रोट. तर पॉलीहाऊस मधले जे टेक्नॉलॉजी आहे किंवा तिथे जी पिकं ग्रो करतोय आपण, ती पिकं आपण कंटिन्युअस वर्षभर फ्लावर्स अँड फ्रुट्स घेऊ शकतो. देअर इज स्कोप फॉर प्रोपगेशन अँड रेजिंग नर्स. त्या ग्रीन हाऊस मध्ये किंवा पॉली हाऊस मध्ये आपण रोपं तयार करू शकतो किंवा प्रोपगेशन करू शकतो, रोपवाटिका तयार करू शकतो. शासनाच्याही बऱ्याचशा स्कीम्स आहेत जे ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीला 50% सबसिडी देणार आहे. मग प्लास्टिकसाठी असेल, फ्रेमसाठी असेल किंवा पॉलिथिनसाठी असेल. सो गव्हर्नमेंट स्कीम्स आर अवेलेबल फॉर प्रमोटिंग ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी अँड सबसिडी फॉर द प्लास्टिक. आपल्या शासनाच्या बऱ्याचशा स्कीम आहेत ज्या ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी प्रमोट करतात आणि सबसिडी देतात. लार्ज नंबर ऑफ अनएम्प्लॉयड युथ कॅन बी डायव्हर्टेड टुवर्ड्स ग्रीन हाऊस. बरेचसे बेरोजगारी आपण इथं कमी करू शकतो किंवा नवयुवकांना ज्यांना याच्यामध्ये आवड आहे त्यांना आपण रोजगार देऊ शकतो. देअर इज व्हास्ट स्कोप फॉर एक्सपोर्ट ऑफ प्रोड्यूस. याच्यामध्ये तयार केलेली उत्पादनं क्वालिटी असतात, त्याच्यामुळं त्याला निर्यातीसाठी फार मागणी आहे. म्हणून हा उत्पादित केलेला ग्रीन हाऊस मधला माल आपण मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करू शकतो. परत लार्ज नंबर ऑफ there is a scope for production of exotic crops as their demand increasing the domestic. आपल्या देशामध्ये परदेशी भाजीपाला मोठ्या प्रमाणात ग्रो केला जातो. ब्रोकोली असेल किंवा नवल कोल असेल, असे असंख्य पिकं आहेत. सेलरी म्हणतात, पालक. तर असे जे परदेशी पिकं आहेत भाजीपाल्याची किंवा फ्लावरची, ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ग्रो करू शकतो आणि आपल्या देशी मार्केटमध्ये विकू शकतो. आयडियल टेक्नॉलॉजी फॉर मार्केट. ही टेक्नॉलॉजी आयडियल आहे मार्जिनल फार्मर, जे छोटे शेतकरी आहेत 2-2.5 एकरचे, त्यांच्यासाठी ही टेक्नॉलॉजी, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी फार सुटेबल आहे, आयडियल आहे. आणि लास्ट पॉइंट, जनरेटिंग एम्प्लॉयमेंट इन इरेक्शन, मेंटेनन्स अँड मार्केटिंग ऑफ ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. तर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळं रोजगार निर्मिती होते. ग्रीन हाऊसेस उभारणं असेल, त्यांचा देखभाल दुरुस्ती असेल किंवा ते मटेरियलचं विक्री असेल, याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा लोकांना रोजगार मिळू शकतो. अशा प्रकारे हा ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीचा फार महत्व किंवा स्कोप आहे. तर तेच पॉइंट परत एकदा एक्सप्लेन करतो. लॉट ऑफ बॅरन लँड इज अवेलेबल विच कॅन बी डिप्लॉयड फॉर इरेक्शन. जी पडीक जमिनी आहेत त्या बॅरन लँड्स उपयोगात आणू शकतो. ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी शुड बी युटिलाइज बाय स्टोरिंग रेन वॉटर युझिंग ड्रिप्स.
त्याला मग विहीरच खांदावी असं काही नाही, छोटंसं शेततळ करून त्या पाण्यात त्या पॉली हाऊसमध्ये ग्रीन हाऊसमध्ये ड्रिप केलं तर फार कमी पाण्यामध्ये आपण उत्पादन आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो. कंटिन्युअस डिमांड फॉर व्हेजिटेबल्स अँड फ्लावर थ्रू आउट इयर. इथं उत्पादन केलेल्या भाजीपाला किंवा फुलं यांना वर्षभर मागणी असते. देर इज अ स्कोप फॉर प्रोपॅगेशन अँड नर्सरी रेझिंग नर्सरी. म्हणजे तिथं आपण कलम करू शकतो, रोपवाटिका करू शकतो, त्याला सुद्धा इथं स्कोप आहे. वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत प्रमोट करण्यासाठी ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी किंवा सबसिडी सुद्धा आहे. परत लार्ज नंबर ऑफ अनएम्प्लॉयड युथ, जे बेरोजगारी आहे ती कमी करण्यासाठी बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या युवकांना ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी रोजगार देऊ शकते. देयर इज व्हास्ट स्कोप फॉर एक्सपोर्ट प्रोड्यूस. ते इथं तयार केलेला उत्पादित केलेला मालाला परदेशामध्ये सुद्धा फार मागणी आहे किंवा एक्सपोर्टला फार डिमांड आहे. देयर इज स्कोप फॉर प्रोडक्शन ऑफ एक्झॉटिक क्रॉप्स ॲज देअर डिमांड इन इन्क्रीजिंग इन. आपल्या देशामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात परदेशी भाजीपाला किंवा पिकांची मागणी आहे. त्याचं उत्पादन आपण ह्या ग्रीन हाऊसमध्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. आयडियल टेक्नॉलॉजी फॉर मार्जिनल फार्मिंग. जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी टेक्नॉलॉजी फार आयडियल आहे. अँड इट इज जनरेटिंग एम्प्लॉयमेंट इन इरेक्शन, मेंटेनन्स अँड मार्केटिंग. तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो. ग्रीन हाऊसेस उभा करणं, त्यांची देखभाल दुरुस्ती करणं किंवा त्यांचं मार्केटिंग करणं. तर अशा प्रकारे हा स्कोप ऑफ द ग्रीन हाऊस इम्पॉर्टन्सशी निगडीतच स्कोप असतो. तर आपण 3 पॉइंट्स पाहिले, त्याच्यातला शेवटचा पॉइंट आज पाहिला स्कोप फॉर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. त्याच्या अगोदर इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीचे 10 पॉइंट्स पाहिले आणि ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी म्हणजे काय असे आपण 3 पॉइंट्स पाहिले. ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी मिनिंग, इम्पॉर्टन्स आणि स्कोप. सो वी विल स्टॉप हिअर. ओके.